अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत। या आठवड्यामध्ये मार्च एप्रिलचं अनुदान मिळण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही एप्रिल अखेर पूर्ण। राज्यात आता फक्त 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र। अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित। तुळजाभवानीच्या खजिन्यामध्ये 2 वर्षांमध्ये 28 किलो 408 ग्राम सोन्याची भर। तिजोरीमध्ये आतापर्यंत 253 किलो सोनं, 4,523 किलो चांदी असल्याची नोंद। तर एकूण सोन्याची किंमत ही अंदाजे 383 कोटींवर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा विक्रमी कहर। 45 अंश सेल्सिअस तापमानानं अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले। तर जळगावमध्ये देखील मे हिटचा तडाखा। तापमानाचा पारा 44.5 अंशांवर। अकोल्यात 45.1 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद। उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात दूध उत्पादनामध्ये 25% घट। राज्यात उन्हाचा पारा वाढला, टंचाईच्या झळा बसतायत। हिरवा चारा कमी झाला, त्यामुळे दूध उत्पादकांना सरासरी सरकारी पातळीवरती आधार मिळण्याची गरज। राज्य सरकारकडून देशी विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये 3 ते 4% वाढ। विदेशी मद्य विक्रीला शुल्कवाढीचा बसला फटका। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक पावसाची शक्यता। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, हवामान विभागाचा हा अंदाज। मान्सूनचे यंदा अंदमानात लवकर आगमन होणार। येत्या 2 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज। स्कायमेटचं मान्सूनच्या सक्रियतेबाबत भाकीत। 1990च्या दशकातील सर्वात हिट गीतांपैकी एक तुम तो ठहरे परदेसे या गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचं निधन। नागपूरच्या मोमिनपुरा वस्तीतील एका छोट्याशा घरामध्ये संघर्ष आणि आर्थिक विवंचनेमध्ये आयुष्याची अखेर।